शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शहांना आता निवेदन देण्यात आलेले आहे। 50 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहांना या संदर्भातलं पत्र दिलंय। शेतकऱ्यांना मदत करण्याची या पत्रामधून मागणी करण्यात आली आहे आणि एनडीआरएफ कडून मदत देण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, एनडीआरएफ कडून मदत देण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे। काय काय नेमकं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे? अनुमा, खरं तर मागील आठवड्यांपासून मराठवाड्यासह इतर काही भागांमध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचं खूप मोठं नुकसान मराठवाड्यासह राज्याला भोगावं लागतंय। या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहांना एक पत्र लिहिलंय, ज्यामध्ये सातत्यानं खरीप हंगामामध्ये जी मोठं नुकसान पावसामुळे झालंय त्याचा उल्लेख करण्यात आलाय। त्यासोबतच या सगळ्या अनुषंगानं राज्यातल्या नुकसानीची माहिती देतानाच या अनुषंगानं राष्ट्रीय आपदा कोष जो आहे, राष्ट्रीय मदत कक्ष जो असतो एनडीआरएफचा, त्यातून अधिकाधिक मदत राज्याला मिळावी या अनुषंगानं जी विनंती आहे ती करण्यात आली। त्यासोबतच येत्या काही दिवसांमध्ये पावसाची परिस्थिती राज्यात गंभीर होणार असल्याचा मुद्दा देखील यामध्ये प्रकर्षानं नमूद करण्यात आलाय। त्यामुळे या अनुषंगानं जी कृषीच्या संदर्भातलं साहित्य असेल किंवा त्याची निर्मिती असेल किंवा या सगळ्याच अनुषंगाने एसडीआरएफची मदत, एनडीआरएफची मदत या सगळ्या गोष्टी अधिकाधिक प्रमाणामध्ये मिळाव्यात याची मागणी करण्यात आली आहे। राज्यातलं शेतीचं नुकसान असेल किंवा पशुधनाचं नुकसान असेल, या सगळ्या गोष्टी जर पुन्हा दुरुस्त करायची असतील तर आम्हाला केंद्राकडनं अधिकाधिक मदतीची अपेक्षा आहे आणि या संदर्भात आपण लवकरात लवकर आम्हाला मदत द्यावी। आम्ही या संदर्भातला प्रस्ताव देखील केंद्राला लवकरात लवकर पाठवू, त्यावर आपण कारवाई करावी अशा प्रकारची माहिती आणि अशा प्रकारची एक मागणी या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे पत्र लिहिले त्यामध्ये करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना आज भेटून मुंबईमधल्या कार्यक्रमानंतर हे पत्र दिले। त्यामुळे सरकार या संदर्भात काय करते, शेवटचा मुद्दा खऱ्या अर्थानं उद्या या संदर्भात दिल्लीमध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात अशी देखील एक माहिती आता मिळते। निश्चित, त्यामुळे आता दिल्लीवर लक्ष असणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।